त्याच्यामुळे नाना पटोलेजी किंवा काँग्रेस पक्षाचे सिनियर नेते जे बोलत आहेत ते गांभीर्याने घेण्याची गरज आहे. असं आहे, तो काँग्रेस पक्षाचा अंतर्गत मामला आहे. पण काँग्रेस पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आहे, डिसिप्लिन पाळणारा पक्ष आहे. त्यांच्या पक्षाची एक रचना असते, त्या रचनेनुसार कारवाई होत असते. अजित पवारांच्या विरोधात 7 कारखाने जे विरोध केले याचिका त्याच्यावरती बँक घोटाळा क्लीन चिट मिळाली होती, त्यामुळे नक्कीच कुठेतरी 7 कारखाने जे आहेत शिखर बँक घोटाळा संदर्भात क्लीन चिट मिळणं हाच एक मोठा घोटाळा आहे. हाच एक मोठा घोटाळा आहे. अशा प्रकारे हजारो कोटीच्या घोटाळ्याचे आरोप करायचे, खटले चालवायचे, त्या खटल्यासाठी लाखो रुपये खर्च करायचे सरकारनं, आणि त्या आरोपीनं पक्ष बदलला की तो खटला बंद करायचा. लाखो कोट्यवधी रुपयाचा जो खर्च झाला खटला चालवताना, ते तुम्ही कोणाला खिशातून घेणार? देवेंद्र फडणवीसांच्या की नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या पगारातून कापणार? एक मुख्यमंत्री है, अपने राज्य में आए हैं, ये शिष्टाचार की मुलाकात होती है. उनके साथ एनडीए में जुड़े हैं चंद्रबाबू. जब तक एनडीए से जुड़े हैं तब तक जाते रहेंगे. जब एनडीए से बाहर निकलेंगे तो अलग निर्णय होगा.